हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बटर पनीरची भाजी म्हणलं ना, अगदी आवडीने खाणारी भाजी, जास्त तिखट नाही राहणार अशा प्रकारे बनलं जाणारी भाजी. तर मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये थोडंसं काजूचे तुकडे घेतलेली आहे. एक उकळीपर्यंतच त्याला असं उकळून घ्या अशा प्रकारे. आता याला गाळून घ्या, कारण काय होतं याच्यामध्ये एक वास असतो, वेगळ्या प्रकारचा एक स्मेल असतो, तो निघून जातो याच्यातला. एका पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यात थोडीशी मीठ टाकून 3 असे मीडियम आकाराचे कांदे कट करून टाकून घाला त्याच्यात, आणि 3 टमॅटो ते देखील 2 ते 3 मिनिटासाठी उकळायला ठेवून द्या. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची, अख्खी मिरची, आलं लसूण ही सगळी टाकून पुन्हा 1-2 मिनिटासाठी ठेवून द्या. आता 1 मोठी इलायची, 2 छोट्या इलायची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग हे देखील त्यामध्ये टाकून आता इथे आपण उकळून ठेवलेले जे काजू आहे ते देखील त्यामध्ये ॲड करा. आता हे सगळे 2 मिनिटासाठी पुन्हा झाकण लावून ठेवून द्या अशा प्रकारे. आता फ्लेम बंद करा. ही थोडीशी थंड झाली ना, एका मिक्सरच्या भांड्यामधून त्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्या. लक्षात ठेवा, यामध्ये जास्त वाफ पकडल्यानं तर मग हा अंगावर उडतो, म्हणून ते थोडंसं थंड झाल्यावरच मिक्सर करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. मी अशी 400 ते 500 ग्राम अशी पनीर घेतलेली आहे. ते अशी बारीक क्यूब मध्ये कट करून घ्या. त्यानंतर थोडीशी दूध घेतलेली आहे. त्या दुधामध्ये किचन किंग मसाला, धनिया पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट हे कलरसाठी, तुम्ही आणखीन हवं तर तुम्ही घालू शकता. लक्षात ठेवा, कुठलेही मसाले तुम्ही तुमच्या मनानुसार जसं तिखट हवंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. असे मिश्रण सगळं एकजीव करून घ्या. त्यानंतर राहिलेले दूध देखील त्यामध्ये ॲड करा. अशा केल्याने काय होतं, त्यात घातलेले जे दूध असतं ना ते फाटणार नाही. हे बघा, अशा प्रकारे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी बटर देखील त्यामध्ये थोडीशी टाकून, त्या बटरला अजिबात करपून नाही द्यायला पाहिजे. थोडीशी त्याला मेल्ट झालं ना, त्यामध्ये 1 तेजपत्ता टाका. त्यानंतर आपण जे पेस्ट बनवून ठेवला होता ते देखील त्यामध्ये ॲड करा. आता याला अगदी लो फ्लेमवर मसाल्याला परतून घ्या. अशी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशी परतून घ्या. फ्लेम मात्र अगदी लो असायला पाहिजे. अशा प्रकारे आता झाकण लावून 5 मिनिटं ठेवून द्या. हे बघा, असलं आपली मसाला अशी तयार झालेली आहे. आता ह्या स्टेजवर आपण जे मसाला मिक्स करून घेतलं होतं ते देखील ह्यात ॲड करून पुन्हा त्याला मिक्स करून व्यवस्थित अशी मिक्स करून पुन्हा 5 मिनिटासाठी ठेवून द्या. असे केल्याने, मसाला असे घातल्याने काय होतं, आपले मसाले करपणार नाहीत. डायरेक्ट जर तुम्ही तेलात टाकलं तर सगळे मसाले करपले जातील. आणि चवीनुसार मीठ, तिखट आणि मीठ तुम्हाला हवं जसे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता एका साईडला थोडीशी बटर मेल्ट करून घेतली मी. त्या मेल्ट झाल्या बटरमध्ये पॅनमध्ये सगळे पसरवून तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. पनीर क्यूब सगळे घालून त्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्या. तुम्ही कच्चे देखील घालू शकता, थोडंसं वास येतो म्हणून त्याला अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायचं. परतून जास्त वेळ ठेवायचा नाही, परतलं ना लगेच मिक्स करून टाकायचं.
हे बघा अशा प्रकारे इकडे आपला ग्रेव्ही तयार झालेला आहे। त्यामध्ये थोडीशी साखर, बटर पनीर मसाला म्हणलं ना त्यामध्ये थोडंसं गोडसर येतो, त्यासाठी आपल्याला थोडीशी साखर टाकावं लागतो। त्याचे दोन फायदे होतात, एक तर थोडंसं कलर पण येतो आणि टेस्ट पण लागतो। हे बघा आता आपला मसाला पूर्णपणे शिजलेला आहे। अशा प्रकारे आता या स्टेजवर आपण त्यामध्ये पनीर ऍड करूया। असे सगळे पनीर मिक्स करून घ्या त्याच्यात। बरेचसे जण म्हणतात की पनीर आमचं असं कडक होतो। तुम्ही 4-4, 8-8 दिवस जर पनीर आणून घरी ठेवलं ना तर मग ते वास येतो, म्हणून ज्या दिवशी आणतो दुसऱ्या दिवशी एक दिवस नाही तर दुसऱ्या दिवशी त्याला संपवून टाकायचं। थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये क्रीम, फ्रेश क्रीम असलं तरी टाका, नाही तर तुमच्या घरात दुधाची साई असते ते देखील चालतं। थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून पुन्हा 1-2 मिनिटासाठी ठेवून द्या। हे बघा अशी आपली मस्त असं क्रीमी बटर पनीर मसाला तयार झालेला आहे। सुगंध मस्त येतो घरात सगळा मस्त सुगंध। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याने तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। थँक्यू।